पुढो मार्शल आर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं महाबळेश्वर इथं राज्यस्तरीय रेफरी सेमिनार कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं। या सेमिनारचं उद्घाटन बीसीसीआयचे माजी अध्यक्ष माननीय शशांक मनोहर यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिंहान लोहू पारवे यांनी या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमासाठी बोडो फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सुधाकर पणीकर, महाराष्ट्र प्रदेश पोलीस कराटे ट्रेनिंग कोच अध्यक्ष BK पवार, डिजिटल मीडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अमोल पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तसेच तांत्रिक अधिकारी सचिन पाटेकर आणि संतोष कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील विविध विभागातून आलेल्या प्रशिक्षकांना पंच किंवा रेफरी म्हणून प्रशिक्षण देण्यात आलं। सेमिनार यशस्वीरित्या पार पडण्यासाठी कुमारी माधवी, अजय शहा, सचिन खराडे, पवन घुगे, उमेश मोवाले आणि प्रवीण घुगे यांनी विशेष प्रयत्न केले। राज्यातील विविध विभागातून सहभागी झालेल्या प्रशिक्षकांना बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर, बुडो फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सुधाकर पणीकर, अमोल पाटील, BK पवार तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि मेडल देऊन गौरवण्यात आलं। या कार्यक्रमात अखिल भारतीय सभा मजदूर काँग्रेस या कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष मेघराज पवार तसेच पुणे शहर अध्यक्ष अमर घेंगट हे देखील उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लोहू पारवे यांनी उपस्थित मान्यवर, प्रशिक्षक आणि सहभागींचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली। हे छोटंसं कार्यक्रम आपलं संघ आहे, हे छोटंसं कार्यक्रम आपण आले, आमचे जो विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले सर, निश्चित मी शपथ घेऊन सांगतो या बसलेल्या आपण जो आशीर्वाद दिले यापैकी कुणीतरी इंडियन ऑलिम्पिक मध्ये आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केल्याशिवाय मी आताच आपल्याला निमंत्रण देतो 2 पुढचा महिना किंवा जून किंवा जुलै मध्ये आमच्या नॅशनल चॅम्पियनशिप फेडरेशनच्या बालवाडीमध्ये असत। आपण निश्चित आम्हाला दोघेही उपस्थित सर्वांना भेट द्यावा असं मी सर्वांना विनंती करतो। ज्यांनी आपल्या लहान मुलांना इथे येऊन त्यांच्या पाठीवर हात ठेवला नक्कीच उद्या पुढे जाऊन आपण दिलेले बक्षिसाने आपण उपस्थित नक्कीच ऑलिम्पिक मेडल्स होते। पुढे आव्हान पुरस्कार पुरस्कार अशी व्यक्तिमत्व येऊन मार्गदर्शन करते किंवा तुम्हाला फक्त 2 गोष्टी सांगतो। पहिली गोष्ट माणूस म्हणून चांगला कळलं काय, तुम्ही किती मोठे व्हा आणि कशाचाच गर्व कधीच करू नका। आणि दुसरी गोष्ट की परिश्रमाशिवाय कोणी मोठं होत नाही जगात। आता तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो, सचिन तेंडुलकर एवढा मोठा क्रिकेटर सगळ्यांना माहिती, रोज रात्र झोपताना बॅट घेऊन झोपायचा, म्हणजे इंटरनॅशनल प्लेअर झाल्यामध्ये वयाच्या 40 मध्ये झोपताना बॅट घेऊन झोपायचा आणि एक दिवस 40 वर्षाचा असताना तो इंडोर नेट मध्ये प्रॅक्टिस करत होता, 2 तास बॅटिंग करत होता। मी त्याला विचारलं, अरे त्या जगातला सगळ्यात चांगला प्लेअर आहे, 2 तास तिथे काय करतोय? तर तो मला त्याच्यावर उत्तर दिलं, सर मला डोक्यात कळतं की बॉल इथे पडतोय, इथे आपण जायचंय आणि हा स्ट्रोक खेळायचा, पण शरीर जात नाही, ते जाण्यासाठी मी प्रॅक्टिस करतो। पण प्रत्येक गोष्ट आणि कुठली गोष्ट करायची असेल तर ती मन लावून करायची आणि परफेक्टली तुम्ही जिंकले तरी तुम्ही याच्याहून बेटर कसं होऊ शकतो याचा विचार करायचा आणि हारले तर दुःख मानायचं नाही, परत परिश्रम करायचे सक्सेस हे नेहमी येतं जर का तुम्ही प्रयत्न करत राहिला। आला का लक्षात, आयुष्यात मोठे व्हा सगळे आणि मला खूप आनंद होईल तुमच्यापैकी तुम्ही इंटरनॅशनल खेळत झाला किंवा कुठलेही अवॉर्ड तुम्हाला मिळाले तर मला खूप आनंद होईल। सगळ्यांना माझ्या खूप शुभेच्छा। खेळाडूंसाठी सांगेल, लुझरसाठी आणि जिंकलेल्यांसाठी कुठल्याही स्पर्धेला गेल्यावर सचिन तेंडुलकर यांचं एक तुम्ही पाहिले का, चिमणावर आउट झाला तरी ते तसाच बाहेर जातात आणि 100 काढो, 200 काढो, 500 काढो तसेच बाहेर जातात। याला म्हणतात स्पोर्ट्स स्पिरिट। ह्या काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत आणि मला खूप अभिमान आहे। पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने मला इथे बोलवलं, माझ्या शेतकरी शिकवले सर आज जे काही करू शकलो
तुम्ही जसं सांगितलं की स्वतःवर विश्वास आणि कष्ट त्यांनी माणूस नक्की करतो. मी तुम्हाला खूप शुभेच्छा देईन. सर तुमचं खरंच कौतुक की तुम्ही मला एवढं छोट्या वयापासून सेवा संपत्तीचं मी तुम्ही भेट लावत आहे. मी आवर्जून माझी नावाने जन्माली की त्यांनाही कळावं की आयुष्यात सेवा संपत्ती ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. तर या छोट्या कार्यक्रम केलं आणि सर्वांचं खूप खूप आभार. परत एकदा शुभेच्छा.